युद्धाचा फटका जो आहे तो LPG गॅस देखील बसलेला आहे। पाहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात जो पुरवठा होणार होता तो कुठेतरी कमी प्रमाणात आता पुरवठा अनेक एजन्सीकडे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। LPG गॅस घरगुती गॅस असेल, व्यावसायिक हॉटेलसाठी लागणारा गॅस यांच्यामध्ये दरामध्ये वाढ झाली। तसेच अनेक ठिकाणी गॅसच्या किमती देखील वाढल्यामुळे अनेक ठिकाणी त्याचा तुटवडा देखील भासायला आपल्याला सुरुवात पाहायला मिळते। मात्र ठाण्यामध्ये असं देखील कोळशाचं ठिकाण आहे, त्या ठिकाणून अनेक लोक जे ते आपल्या धाब्यासाठी, हॉटेलसाठी, भट्टीसाठी, ज्या ठिकाणी स्वयंपाकासाठी लागणाऱ्या ज्या चुली आहेत त्या ठिकाणी कोळसा हा उपयोगी पडत असतो। आणि त्याचनुसार आता 1 किलोचा 40 रुपये भावाने हा कोळसा या ठिकाणी घेऊन ते स्वतः आता हॉटेल्समध्ये घेऊन जाताना आपल्याला पाहायला मिळतं। पाहिलं तर अशा प्रकारचा कोळसा जो आहे तो या ठिकाणी ग्राहकांनी घेतलेला आहे आणि या ठिकाणचा कोळसा आता घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात आता पसंती दर्शवली जाते। पाहिलं तर गॅस सिलेंडर मिळत नसल्या कारणास्तव अशा प्रकारचा जो काळा कोळसा आहे तो घेतला जातोय। त्यामुळे येणाऱ्या काळात आता हा कोळसा जो आहे तो यामुळेच कुठेतरी ग्राहकांना स्वयंपाक करण्यासाठी जे लागण्यासाठी जे कोळसा आहे त्याच्यावरती आता भट्टी पेटवली जाईल आणि त्याच्यानंतर आता त्या स्वयंपाकासाठी वापरणारा जाणारा जो कोळसा आहे मोठ्या प्रमाणात आता आपल्याला बाजारात खप होताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत इकडचे जे मालक आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दिन में कितना कोयला यहाँ से जाता है? अभी सिलेंडर के अभाव से यहाँ पे अभी कोलसा लेने के लिए बहुत जन, अभी कोयला लेने के लिए बहुत जन यहाँ पे आ रहे हैं। किस तरह से कोयला बेचा जाता है और किस किस ग्राहक की पसंद यहाँ पे? करीब 150-200 किलो जाता है बस दिन का। हाँ, अभी ये ऐसा स्थिति आ गया कि बंद करने की तादाद पे है। जब तक चल रहा है। अभी क्या है, अभी सरकार का नियम कुछ और आ गया, गैस सिलेंडर बंद होने को आया। अब क्या मालूम बढ़ता है कि घटता है, क्या पता। नक्कीच या ठिकाणी जे ग्राहक आहेत त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काका काय सांगाल, आता सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत, सिलेंडर मिळणे मुश्किल झालेलं आहे, त्यामुळे कोळशाकडे आता जास्तीत जास्त लोक वळत आहेत। तुम्ही कोळसा हा किती किलो कशाप्रकारे दिवसभरात घेऊन जातात आणि त्याचा उपयोग पुढे कशाप्रकारे होणार आहे? आता मी शेगडी पेटवतो जेवणासाठी, घरी जेवणासाठी शेगडी पेटवतो। आता सिलेंडर भेटत नाही आहे, रॉकेल तर बंदच झालेलं आहे। सरकार आल्यापासून रॉकेल बंद झालं आहे, आता सिलेंडर भेटत नाही, म्हणून आम्ही आता कोळसे घेऊन जातो। कोळशेवरती जेवण बनवणार आणि आपल्या म्हणजे घरच्यासाठी आम्ही जेवण कोळशेवरती बनवणार आहे। आता गॅस भेटत नाही, मग काय करणार? काहीतरी आम्हाला जेवण, पोट तर भरायचं आहे ना, आम्हाला पोट भरायचं म्हणून आम्ही कोळशेवरती आता घेऊन आणि कोळशेवरती जेवण बनवणार। परवडतो का? किती रुपये किलो आहे दिवसाला? कसा कोळसा हा जो वापरला जातो? आता एका दिवसाला आम्हाला 4 ते 5 किलो कोळसा लागतो। आम्ही 4 जण आहेत घरात। एक टायमाच्या म्हणजे 2 टायमाच्या जेवणला आम्हाला 3-4 किलो रोज कोळसे लागतात। आता कसा किलो तुम्ही हा कोळसा घेऊन गेला? आता मी 40 रुपये किलो कोळसा घेतलेला आहे। रोज मला 3 किलो 4 किलो असा लागतो। घरात 2 टाइमच्या जेवणाला 4 किलो कोळसे जातात। आता जर सिलेंडरचा भाव असा वाढत असला तर आम्ही गरीब लोक काय करणार? आम्ही गरीब लोक काय करणार? कुठे जाणार? कोणाशी बोलणार? सरकार आपलं चाललेलं आहे। गॅससाठी काय भाव वाढले त्यामुळे गॅस मिळत नाहीये, काय कारण सांगितले जाते एजन्सीकडनं? आता ते सांगताय म्हणजे ते भेटत नाहीये गॅस सिलेंडर बुकिंग तुम्हाला 21-25 दिवसानंतर भेटेल। युद्धाचा लफडा चालू आहे त्याच्यामुळे गॅस येत नाहीये। आम्ही एजन्सीवाले बोलतात आम्ही तरी काय करणार त्याला? आमच्यावरती काय हे नाहीये। तिथून आल्यावरती आम्ही तुम्हाला देणार, नाही आला तर आम्ही कुठून देणार? ते एजन्सीवाले असे बोलतायत। नक्कीच नाराजी कुठेतरी व्यक्त करताना आपल्याला या ठिकाणी ठाणेकर दिसून येत आहेत। काका काय सांगाल, गॅस नसल्यामुळे, या कमतरता असल्यामुळे त्याचा फटका जो येतो सामान्यांना बसतो। आता कोळशाकडे लोक वळत आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात आता कोळशाचा देखील डिमांड वाढणार आहे। कोळशाचा डिमांड याच्याकरता वाढेल की आता लोकांना गॅस भेटत नाही। आता काय हॉटेल सुद्धा बंद झालेले आहेत आणि लोकांना लई पर्याय केले पण माल भेटत नाही। आता कोळसा किती दिवस भेटेल? जास्तीत जास्त 2-3 दिवस कोळसा पण भेटेल, कोळशाची गाड्या पण येत नाही। आता हा मालक आहे याच्या उद्या माल आलेला आहे, आज संपल मला वाटतो, मग उद्या याने काय धंदा करावा? पाहिलं तर महानगरपालिकेकडनं प्रदूषण होतं म्हणून कोळसा भट्टी अशा लोकांवरती कारवाई करते, ते देखील बंदी घालण्यात आली होती मागे। वाटतं येणाऱ्या काळात अशा प्रकारची जर बंदी जर कोळशावरती जरी आली तर येणाऱ्या काळात उपासमारीची वेळ येऊ शकते। तर ते खरं म्हटलं तर तिचे पोझिशन म्हणतात, पण कोयल्याने पोझिशन होत नाही एवढं, कारण ऑलरेडी ह्याच्यामध्ये जे पोझिशन आहे ते जळून जातात। ह्याच्यामध्ये फक्त कोयलाच राहतो, हा लाकूडच्या कोयला, मातीच्या कोयला नाही। लाकूडच्या कोयल्यामुळे पोझिशन वाढत नाही। याच्या धूर पण आपण बारीक मुलांना याच्या धूर सुद्धा देतोय, ज्यांना मालिश करायला
कोयलाही वापरतो ना आपण. मग बारीक मुलांना समजा त्रास नाही होत असेल तर आपल्याला कसला त्रास. तर काय मागणी काय असेल सरकारकडे बाबा अशा प्रकारे आता कोळशावरती वळा लागतं आपल्याला, त्यामुळे येणाऱ्या काळात आता महागाई देखील फटका बसणार आहे. हो साहेब, महागाईचा फटका बसणार आहे, पण ह्याच्यामध्ये कोळशाला तर एवढा त्रास नाही द्यायला पाहिजे. आता गॅस तो बाहेरून येतो, समजा आपल्याला गॅस भेटत नाही वेळेवर, मग कोयल्यावरती एवढी कार्यक्रम नाही करायला पाहिजे माझ्या हिशोबाने. नंतर सरकारचे मागणी काय असणार आहे येणाऱ्या काळात सिलेंडर मिळावं म्हणून? सिलेंडर 100% साहेब भेटायला पाहिजे. समजा नाही भेटलं तर लोकांनी काय करावं, याच्याकरता कोणाला त्रास नाही दिला तर बरं होईल. नक्कीच ह्या ठिकाणी अनेक ग्राहक जे आहेत ते कोळसा घेण्यासाठी आलेले आहेत आणि या ठिकाणी दिवसभरात 150 ते 200 किलो अशा प्रकारे कोळसा जो आहे तो विकला जातो आणि याच ठिकाणी आता 40 रुपयाच्या भावाने हा कोळसा विकला जातो. त्यामुळे LPG सिलेंडर, गॅस सिलेंडर अनेक लोकांना मिळत नसल्यामुळे जे हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांना देखील आता कोळशाकडे वळावं लागतं. त्यामुळे येणाऱ्या काळात आता स्वयंपाकासाठी आता चूल मांडावी लागणार आहे, ती कोळशाची चूल मांडावी लागेल. त्यामुळे येणाऱ्या काळात आता गॅस जर नाही मिळाला तर येणाऱ्या काळात अनेक लोकांची उपासमारी देखील होऊ शकते. त्यामुळे उपाययोजना लवकरात लवकर करावी, सरकारने याकडे सर्वांनी लक्ष द्यावे असं देखील त्यांची मागणी. त्यामुळे येणाऱ्या काळात आता पाहायला गेलं तर गॅसचा जो तुटवडा आहे तो कधी पूर्णतः भरून निघेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV9 मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.